नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडमध्ये आपण बघितलं की कशाप्रकारे अनवर अब्दुल घरी येतो आणि शण्णू रागारागामध्ये त्याला जेवायला वाढते। आता पुढचं बघूया। तू नहीं खाएगी? नहीं, जी नहीं चाहता खाने को। अनवर जेवला पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता। अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला। एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली। तोंडात घास घोळू लागला। कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण शण्णूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही। तो चटकन उठला, हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला। शण्णूचे बोलणे, त्यातला शब्द त्याला पाठ होता। कितीदा तरी तेच ते बोलून झाले होते। नवीन धंदा, भांडवल नको? कुठून आणणार? भांडवल म्हणजे पैसा। तो थोडासा जोराने पण शण्णूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला, पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजांपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता। नवरात्र संपले होते, त्यात धंदा चांगला झाला। लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते। रघुभैयाने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते। अब्दुल दुकानावर आला। त्याचा चेहरा उदास दिसत होता। रघुभैयाने त्याला आवाज दिला, क्यू, आज दुकान नाही खोलता? नाही रघुभैया, हे तपोवनच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही हे कळलं तेव्हापासून मन लागत नाही धंद्यात। आता तपोवनाचं काय होईल रे रघुभैया? केवढी मोठी वसाहत, किती रोगी, आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे? आणि आयुष्याचं मोल देऊन तन्मनधनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेनं दाजीसाहेबांना काय वाटलं असेल बरं? अब्दुल विलक्षण हळवा झाला। देवळातल्या पहारेकऱ्याने 2चे टोले दिले। शण्णू घोरत होती। अनवर गाढ झोपला होता। अब्दुल उठला, अगदी हलकेच। कोपऱ्यात बांगड्याच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक वस्तू बाहेर काढू लागला। पावडरचा डबा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या। संक्रांतीला हे सारे तपोवनात नेणार होता। तिथे चुडीवाला म्हणून स्त्रिया, मुलीबाळी धावत त्याच्याजवळ जमणार होत्या। काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता। पण आता सारे संपले होते। स्वतःसाठी सारेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद, त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त 2दाच अब्दुल अनुभवायचा। पण आता तेही मिळणार नव्हते। एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा, तशी त्याची जीवनेच्छा म्हणजे जीवनाची इच्छा एकाएकी उडून गेली। त्या साऱ्या वस्तूकडे बघता बघता अब्दुलचे डोळे काठोकाठ भरून आले। त्यात तपोवनाचा परिसर विरघळत होता। हळूहळू रात्र उतरणीला लागली होती म्हणजे पहाटेची वेळ सुरू झाली होती। शेवटच्या पॅरेग्राफमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण हे बघितलं की अब्दुल परत येतो तेव्हा शण्णू रागावलेली असते। का बरं रागावलेली असते ती? कारण ती म्हणते की किती वेळा मी अब्दुलला म्हटलं की नवीन धंदा करा, परंतु अब्दुल काय करत नव्हता? जो त्याच्या वडिलांपासून जो धंदा चालत आलेला होता बांगड्यांचा, तो त्याला सोडायचा नव्हता। आणि मुख्य कारण काय होतं की तो तपोवनात जो वर्षातून 2दा जायचा, त्या स्त्रियांच्या आणि मुलींच्या चेहऱ्यावरचा जो आनंद त्याला अनुभवायला मिळायचा, तो सर्व सुखापेक्षा त्याला वेगळा वाटायचा। आणि याच कारणाने तो शण्णूच्या बोलण्याचा त्याला राग यायचा नाही। तर त्याला वाटायचं नंतर की दाजीसाहेबांच्या हाती जेव्हा हे तपोवनच राहिलेलं नाही आहे आता तिथल्या ज्या रोगी आहे, कितीतरी रोगी, आता त्यांचं काय होणार? त्यांचं भविष्य आता कोण हे करणार? दाजीसाहेबांनी जी तन्मनधनानं फुलवली ही कर्मभूमी आहे, कुष्ठरोग्यांची जी वसाहत, ती दाजीसाहेबांना सोडताना कसं वाटलं असेल? आणि ह्याच भावनेने तो विलक्षण हळवा झाला। तेवढ्यातच देवळातले जो पहारेकरी असतो त्याने 2चे टोले दिले। म्हणजे देवळामध्ये पहाटे ज्या हे होतात ते सुरू झाली। शण्णू घोरत होती आणि अनवर गाढ झोपला होता। तसाच अब्दुल उठला आणि अगदीच हळव्या मनाने त्याने काय केलं, कोपऱ्यामध्ये पेटी ठेवली होती आणि त्या पेटीवर ठेवलेल्या त्या पिशवीतला तो एक वस्तू बाहेर काढत होता। ज्या वस्तू तो तपोवनामध्ये नेणार होत्या त्या वस्तू त्याने काढल्या आणि त्या वस्तूकडे तो बघणार होता आणि मनोमन तो विचार करत होता की या वस्तू पाहून तिथल्या ज्या मुली आहे, तिथल्या ज्या स्त्रिया आहे, त्या सुखावणार होत्या काही काळासाठी, काही ना, परंतु त्या हसणार होत्या। परंतु आता ते सगळं संपलेलं आहे आणि एकाएकी
अब्दुलची जी जीवनाची इच्छा होती ती एकाएकी उडून गेली होती आणि त्या साऱ्या वस्तूकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले आणि त्यामध्ये तो तपोवनाचा परिसर विरघळत होता आणि पहाटेची वेळ सुरू झालेली होती. तर यामध्ये आपल्याला शब्दार्थ दिसतात की पर्वणी, दुर्मिळ संधी, शुभकाल, तेजी, भरभराट, झोत, वाऱ्याचा वेगवान प्रवाह, गलका करणे म्हणजे गोंगाट करणे, संकोच वाटणे, मोकळेपणा न वाटणे, हातभार लावणे, मदत करणे, भारावून जाणे, प्रभावित होणे.